तर मवियाचे उमेदवार संजय जाधवांच्या कार्यकर्त्यांवर जानकरांनी हा थेट आरोप केलेला आहे। परभणीमध्ये महादेव जानकर यांची गाडी मध्यरात्री अडवण्यात आली आणि तरुणांनी गाडीमध्ये असलेले पेपर जे ते फाडण्याचा प्रयत्न केला असा सुद्धा आरोप करण्यात आला आहे। नजीर खान आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नजीर, नेमका हा काय प्रकार आहे? पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? कोण होते हे तरुण? काय माहिती मिळू शकलेली आहे? वृषाली मध्यरात्री 1 ते 1:30 दरम्यान महादेव जानकर हे एका कार्यकर्त्याच्या घरी जेवण करत असताना त्यांचा पीए आणि ड्रायव्हर हे दुसऱ्या ठिकाणी जेवायला जात असताना काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली आणि गाडीमध्ये पैसे वाटतात का या संशयावरून कार्यकर्त्यांनी गाडी अडवत गाडीची तपासणी केली आणि कागद फाडाफाडी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप महादेव जानकर यांनी केला आहे। आणि ते कार्यकर्ते खासदार संजय जाधव यांचे कार्यकर्ते असल्याचा त्यांनी आरोप केला आहे। रात्री उशिरा हा हाय व्होल्टेज बॉम्ब झाल्यानंतर एसपी पोलीस अधीक्षक सगळे पोलिसांमध्ये उपस्थित होते आणि रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नक्कीच, धन्यवाद नजीर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।